तुमची मुलंही असंच नाटकं करतात का? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. आज इव्हिनिंग वॉकला गेलो होतो. मी आणि रियांश दोघंच गेलो होतो आणि तिथं नर्सरी होती. नर्सरीमध्ये फुलांची झाडे वगैरे बघितलो. घरी आलो. बरेच दिवस झालं फ्रीज स्वच्छ केलं नव्हतं. फ्रीज स्वच्छ केलो आणि रियांश म्हणत होता की फ्रीजचा व्हिडिओ बनव ना, किती स्वच्छ दिसतोय आणि नवीन दिसतोय. तेच तो इथं मला सांगत होता थांबून. आणि त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मी शूट केला व्हिडिओ. दुसऱ्या दिवशी सकाळी स्कूलला जायला लेट होते आणि हा म्हणतो आहे की ब्लँकेट कसं धुवायचं तुला आयडिया सांगतो. असं खाली अंथरून ब्लँकेट धुवायचं असतो असं काय काय सांगत होता मला. त्यानंतर मी त्याला तो रेडी होत होता तोपर्यंत मी देवाची पूजा वगैरे केली आणि त्याचा डबा वगैरे भरून घेतला. आणि जेव्हा जेव्हा मला तो त्रास देतो ना तेव्हा तेव्हा मी त्याला किचन कट्ट्याच्या ओट्यावर बसवून टाकते. तिथून त्याला उतरताही येत नाही आणि मग माझे बाकीचे कामही होतात. आज क्रिसमस सेलिब्रेशन होतं, त्याचं शाळेमध्ये सगळं डेकोरेशन होतं आणि शाळेमध्ये तो रेड कलरचं टी शर्ट आणि कॅप वगैरे घालून गेला होता. तेच क्लिप्स आहेत शाळेतले आणि केक आणलं होतं क्रिसमस आहे म्हणून. कधी तरच आम्ही त्याला केक देतो आणि तोच ते खाऊन एन्जॉय करतो आहे. आणि हेच मी म्हणत होते की तुमची मुलंही असंच नाटकं करतात का? आरशात पाहून पावडर लावायचं, केस विंचरायचं. आणि रियांश तर जसा बाबा करतो तसा सेम टू सेम कॉपी करण्याचा ट्राय करतो. आणि असेच छान छान आणि क्यूट क्यूट व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.